गावी जायला. अच्छा आहे म्हणत होत्या. टाकी त्यांच्यावर. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू अवर चॅनल. मी प्राजक्ता स्वागत करते तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवरती. सो आज व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे थोडंसं स्पेशल आहे. म्हणजे आम्ही निघालो आहोत आमच्या गावी, म्हणजेच करंजावण्याला. आमची जी वार्षिक जत्रा असते, गावची जी यात्रा असते, सो आज आमच्या गावची यात्रा आहे. आज आणि उद्या आहे, पण आम्ही आजच जाणार आहोत. आज संडे आहे. सो आता मी रेडी वगैरे झालं, तुम्ही बघू शकताय. आणि आज सकाळचे वाजलेत 8:30. आता निघतोय आम्ही गावी जायला. सो पुढचा प्रवास कसा होणार आहे, काय होणार आहे, जत्रेत काय स्पेशल आहे आणि कशी आम्ही जत्रा सेलिब्रेट करतो हे बघण्यासाठी हा व्हिडिओ जो आहे तुम्हाला एंडपर्यंत नक्की बघायला लागेल. सो स्टे ट्यून. तर घरातून निघताना वगैरे आम्हाला 9 वाजले सकाळचे. तर आम्ही चहा वगैरे घेतला होता घरीच आणि निघालो गणपती बाप्पांचं नाव घेऊन गावाकडे जायला. तर बाकीचं तर मी मध्ये रस्त्यात काही शूट नाही केलं. तर इकडे तुम्ही बघू शकताय की ऑलमोस्ट आम्ही अर्ध्या रस्त्यामध्ये पोहोचलो होतो आणि इतकं प्रचंड ऊन होतं, अनबेरेबल होतं. क्लायमेट सध्या काय चालू आहे हेच कळत नाही आहे. तर थोडंसं अर्ध पुणे क्रॉस केल्यानंतर आम्ही पेट्रोल भरण्यासाठी एका ठिकाणी थांबलो होतो. तर इकडे फक्त गावच्या ज्या गोष्टी आहेत अशा मी फ्लॉन्ट करत होते माझ्या. ह्या ज्या कोल्हापुरीज आहेत, माझ्या ह्या कोल्हापूरच्या आहेत. आणि गावी जायचं म्हटलं की कशी नटणं थटणं असत तेच फक्त फ्लेक्स करत होते. आणि पूर्ण रस्ताभर मी झोपली होती, कारण रात्री खूप उशिरा झोपून लवकर उठलो होतो. तर मागे तुम्ही माझा ब्लॉग बघितला असेल मांढरदेवीचा, तर तुम्हाला हा रस्ता दिसला असेल. इथून मी तुम्हाला म्हटलं होतं की राईट घेऊन आमच्या गावी जायला रस्ता लागतो आणि सरळ गेलं की मांढरदेवीला लागतो. तर त्या दिवशी मला एवढं दाखवता नाही आला माझ्या गावचा रस्ता. सो आज तुम्ही माझ्यासोबत ब्लॉगमध्ये चला माझ्या गावी. तर इकडे आपण आता जो नसरापूरचा फाटा आहे तिथून राईट घेतलेला आहे. ह्याला आम्ही म्हणतो चेलाडीचा फाटा. आणि माझं गाव जे आहे त्या गावाचं वैशिष्ट्य म्हणजे असं की माझ्या गावामध्ये जे आहे 2 किल्ले आहेत. एक राजगड आहे आणि एक तोरणा किल्ला आहे. तुम्ही इकडे बघू शकता की स्टार्टिंगलाच इथे बोर्डसुद्धा लागलेले आहेत. त्यामुळे हे खूप असं पर्यटन स्थळ पण आहे आणि खूप लोक इथे येतात मोठ्या संख्येने फिरण्यासाठी वगैरे. तर थोडंसं पुढे आल्यानंतर हा आहे आमचा नसरापूरचा बाजार. आणि आता कसं गावच्या जत्रेंचं ना सीझन सुरू झालेलं आहे, म्हणजे रोजच ऑल्टरनेट डेजला ह्या गावची जत्रा त्या गावची जत्रा चालू असते. त्यामुळे हा जो बाजार आहे दुपार असूनसुद्धा खूप वर्दळ होती बाजारामध्ये. आणि तुम्ही इकडे बघू शकताय की गाड्यांची सुद्धा किती लाईन लागलेली आहे. ट्रॅफिक फुल जॅम होतं, बिकॉज माणसांची वर्दळच एवढी होती. आणि मागच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की आमच्या गावात ना बनेश्वरचं एक छानसं मंदिर आहे शंकराचं. ते मंदिर जे आहे इकडे राईट साईडला वरती गेलं ना ह्या एंट्रन्समधून की तिथेच वरती आहे. आम्ही अगोदर जाऊन आलो आहे. ॲक्च्युली आज प्लॅन केला होता जायचा, पण ऊन इतकं होतं आणि आम्हाला जत्रेला जायची सुद्धा घाई होती, त्यामुळे पॉसिबल नाही झालं. तर आता ऑलमोस्ट आम्ही आमच्या गावी आलो होतो. पण गावी जाण्याच्या अगोदरच हे आठवलं की नितीनचे जे मोठे मामा आहेत आबा मामा, आम्हाला त्यांच्या गावी जायचं होतं वरती. म्हणजे ते आमच्या इथेच राहतात, फक्त थोडंसं वरती डिस्टन्सवरती राहतात. त्यांचं दुसरं गाव आहे, ते आहे कोडी. तर आम्हाला तिकडे जायचं होतं, थोडंसं काम होतं त्यामुळे. सो आज खूप वर्षानंतर तिकडे चाललो आहोत त्या गावी. तर बघू पुढे जसं होईल तसं मी तुम्हाला दाखवतच जाईन क्लिप्स थोड्याफार. तर हे आहे आमच्या आबामांचं घर. आणि इकडेच आजूबाजूला सगळे रिलेटिव्हसुद्धा राहतात. आणि एक लग्नसुद्धा होतं आमच्या जवळच्या नातेवाईकांचं. सो त्यांनासुद्धा भेटून आलो. आणि भेटून आल्यानंतर माझं जे काम होतं ते काम पूर्ण केलं. आणि तुम्ही इकडे बघू शकताय की उन्हाचे इफेक्ट्स जे आहेत ते दिसत असतील. इतकं प्रचंड ऊन होतं की ते अनबेरेबल होतं, अंगाला अक्षरशः चटके लागत होते. आणि आम्ही आल्यानंतर इथे मी तांदळाचा कट्टासुद्धा घेतला मामांकडून. आमच्या इकडे जो आहे प्युअर इंद्रायणी राईस जो आहे तो केला जातो.
त्यामुळे मी न चुकता इकडे आली की घेऊनच जात असते. सो इकडे हे माझे दीर आहेत मंगेश भाऊजी आणि नितीन, तुम्ही बघू शकताय की गाडी घेऊन गेलो होतो, त्यामुळे जो तांदळाचा कट्टा आहे तो घेऊन आम्ही खाली आलो. म्हणजे खालच्या साईडला आमचं घर आहे. सो बाहेरचं शूट करता नाही आलं कारण खूप ऊन होतं, काही दिसतच नव्हतं. तर घरात गेल्यानंतर थोडंसं फ्रेश वगैरे झालं आणि त्याच्यानंतर तुम्ही इकडे बघू शकताय हे लोकांची कशी मीटिंग सुरू झाली आहे. म्हणजे नितीन जो आहे हा सर्वांचाच लाडका आहे कारण तो लहान आहे भावंडांमध्ये. सो इथे नितीनची आत्यासुद्धा आली होती आणि हे माझे सासरे होते, ते मागे बसलेले, त्यांची गप्पा गोष्टी चालल्या होत्या. तर फटाफट आम्ही रेडी वगैरे झालो, फ्रेश झालो आणि आमच्या शेतात जायला निघालो दर्शनासाठी. तर इकडे तुम्ही बघू शकता हे माझे मोठे दीर आहेत जे ड्राईव्ह करत आहेत. तर आमच्या शेतात आम्ही पहिलं जाणार होतो दर्शन घेण्यासाठी, देवाचंसुद्धा आणि आमचे जे पूर्वज आहेत त्यांचंसुद्धा दर्शन घेण्यासाठी. तर तुम्ही इकडे बघू शकता माझं गाव किती सुंदर आहे. आणि तुम्हाला माहिती आहे का, आत्ता बघण्यापेक्षा पावसाळ्यात तर ना हे खूप 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 बघण्यासारखं असतं, सगळीकडे हिरवळ वगैरे वगैरे. आणि आता तर रोड्स वगैरे पण खूप छान केलेले आहेत. तर आता आम्ही बोलता बोलता इकडे पोहोचलो आहे आमच्या शेतावरती. तर गाडी वगैरे आम्ही तिथेच साईडला लावली आणि आमचं जे शेत आहे ते एवढं काय असं आतमध्ये वगैरे नाही आहे, हायवे रोडला एकदम टचिंगलंच आहे, त्यामुळे जास्त काही पार्किंगचे वगैरे प्रॉब्लेम होत नाहीत. ते इकडे लेफ्ट साईडला तुम्ही बघू शकता हे जे वावर दिसतंय ते सर्व काही आमचंच आहे. आणि इथून आता खूप ऊन असल्यामुळे ह्यावेळेस जे आहे जाण्यासाठी रस्ता व्यवस्थित आहे, नाहीतर नेहमी असा ओला ओला रस्ता असतो जेणेकरून पाय धसले जातात. तर इकडे नितीनला तुम्ही बघू शकता की बिनकामाची शायनिंग मारतं आणि थोडंसं चालत गेल्यानंतर पुढे हे आलं आमच्या शेतातील खंडोबा मंदिर. इथे आम्ही दरवर्षी न चुकता येतो दर्शनासाठी. दरवर्षी काय आम्ही जेवढ्याही वेळा गावी जातो तेव्हा न चुकता इथे दर्शनासाठी येतो. सो इकडे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकताय की आतमध्ये गेल्यानंतर नितीनने जे आहे देवांना हार वगैरे घातलं, पूजूनसुद्धा घेतलेलं आहे आणि आम्हाला जो नारळ वाढवायचा असतो तो सुद्धा त्यांनी करून घेतलेला आहे, जे काय करतो आम्ही नेहमी तसं. आणि इकडे तुम्ही बघू शकता मी अगोदर नितीनला दर्शन घेऊ दिलं, त्याच्यानंतर माझे मोठे दीर गेले आणि मग शेवटला जे आहे मी सुद्धा पूजून घेतलं. आणि तुम्हाला या मंदिराचं वैशिष्ट्य माहिती आहे का, आता हे मध्ये तुम्हाला जे दिसतं आहे दगडासारखं ते ॲक्च्युली ह्यावेळेस ना हारांनी खूप कवर झालेलं आहे, पण ते जेव्हा रिकाम असतं ना तर आपली जेजुरी जे गड आहे ना असा पूर्ण स्पष्ट गड दिसतो क्लिअर त्या दगडामध्ये. म्हणजे मी मागच्या वेळेस आली होती तेव्हा माझं हे पर्सनल ऑब्झर्वेशन होतं. सो इकडे तुम्ही बघू शकताय की देवांची खूप मोठ्या प्रमाणात पूजा झालेली आहे, कारण आज जसं सांगितलं की जत्रा आहे त्यामुळे भरपूर लोकांची जी वर्दळ आहे ती इथे सुरूच असते. जय मल्हार. तर इथे आमचं दर्शन वगैरे घेऊन झालं होतं आणि रिटर्न निघालो होतो जायला. तर माझ्याकडे थोडंसं सामान होतं आणि मी अशी अगोदर कधी गेली नव्हती शेतामध्ये. सो माझे दीर जे आहेत ते मला सांगत होते की डोक्यावरती घेऊन चाल. सो आमची इथे मस्ती चालू होती, तर त्याला ते नवल वाटत होतं नितीनला. सो त्याने माझा तो व्हिडिओ शूट केलेला आणि तिथून पुढे येऊन आमच्या शेतामध्ये जे देव आहेत आम्ही त्यांनासुद्धा त्यांचं जे नैवेद्य आहे आणि आम्ही त्यांचासुद्धा आशीर्वाद वगैरे घेतला. तर इकडे तुम्ही बघू शकता की व्ह्यू जो आहे तो किती भारी दिसतोय. हे दुपारी 3-3:30च्या दरम्यान हा व्ह्यू होता. सो संध्याकाळी आणि पहाटे इथं किती सुंदर व्ह्यू असेल हे तुम्ही इमॅजिनच करू शकता. सो सगळं दर्शन वगैरे झालं आणि रिटर्न निघालो होतो. तर थोडेसे फोटोज आणि व्हिडिओज वगैरे काढत होतो आम्ही नेहमीप्रमाणे. आणि इकडे पुढे गेल्यानंतर म्हणजे मला तरी सवय नाही अशी शेतावितात जायची. नितीन तर ऑलमोस्ट खूप वेळा आलेला आहे आणि त्याने शेतीसुद्धा केलेली आहे. सो इकडे माझे मोठे दीर आणि नितीन जे आहेत ते मला बघत होते की ही व्यवस्थित येते की नाही. आणि हा व्हिडिओ जो आहे नितीनने आवर्जून काढला होता आणि इथे मी काहीतरी डायलॉग बोलत होती, मला आता ते आठवत नाही मी काय बोलते ते. तर इकडे आता मी तुम्हाला आमचं वावर दाखवते. तर हे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये, हे आहेत भुईमुगाची शेती. भुईमुग म्हणजे काय तर आपले जे शेंगदाणे असतात ही त्याची शेती केलेली आहे इकडे. आणि तिथंच थोडासा बांध घातला आहे आणि बांधाच्या पुढे आता आपण त्या साईडला जाऊ तर तिथे जे आहे थोड्या प्रमाणामध्ये आम्ही कांदासुद्धा लावलेला आहे. तुम्ही इकडे बघू शकताय, बघून तुम्हाला लगेच आयडिया येईल की कांदा आहे आणि थोड्याशा पार्टमध्ये तिथे त्यांनी लसूणसुद्धा लावलेला आहे. सो माझे हे व्हाईट कलरचा लसूण ते आम्हाला सांगत होते की कुठे काय लावलंय वगैरे. आणि बऱ्याचशा ठिकाणी पावटा आहे असं खूप सारं काय काय लावलं होतं त्यांनी.
सो ते सगळं मी बघून घेतलं आणि आता आम्ही फायनली रिटर्न निघालो घरी जाण्यासाठी, कारण ऑलमोस्ट 4 वाजले होते आम्हाला इथेच फोटो वगैरे व्हिडिओज काढूपर्यंत. खूप दिवसांनी आलेलो तर आम्हाला सावकाश सगळं चालू होतं. तर आम्ही आता रिटर्न निघालो होतो कारण पालखीसुद्धा येणार होती. सो रिटर्न घरी आले आणि थोड्या वेळ चहा वगैरे घेतला. तर इकडे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये ही माझ्या मोठ्या दिरांची मुलगी आहे. तर तिला ती पालखी दिसत नव्हती, त्यामुळे ती गाडीच्या पाठच्या साईडला वरती चढून त्याच्यावरती डान्स करून पालखी बघत होती. सो आता पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पालखीचं सुद्धा दर्शन होईल. राजू ऐक. तर आमचं जे घर आहे ते मेन रोडवरच असल्यामुळे हे सगळे फायदे आहेत की पालखी वगैरे खूप जवळून बघायला भेटते. तर इथे गोंधळी वगैरे सुद्धा आले होते आणि इकडे पालखी नुकतीच रिटर्न गेली होती, तर खूप गर्दी असेल त्यामुळे आम्ही थांबलो होतो. तोवर हे माझ्या मोठ्या दिरांची जी गाडी आहे ती आम्ही पुजून घेत होतो टर्न बाय टर्न. म्हणजे आमच्या घरात जेवढ्या सवासण्या बायका होत्या ते गाडी पुजून घेत होतो. आणि इकडे माझे जे दीर आहेत साईड बाय साईड जो भंडारा असतो आपला गुलाल असतो तो सुद्धा उधळून घेत होते, जे जत्रेला आपला वापरला जातो. आणि इकडे तुम्ही पुढे व्हिडिओमध्ये बघू शकताय की आमच्या घरातल्या ज्या लेडीज आहेत त्या सर्व काही गाडीला पुजून घेत आहेत. आणि ह्याच्यानंतर आम्ही जाणार होतो सगळे एकत्र मिळून मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी. फ्रीचा लाडू खाण्यासाठी भेटलं तर काय नाही. तर आता मी सगळे घोळ्यामेळाने निघालो होतो मंदिराकडे दर्शन घेण्यासाठी. सो मंदिर काही खूप लांब नाही आहे, आमच्या घराच्या अगदी बॅक साईडलाच मंदिर आहे. आणि इकडे तुम्ही बघू शकता हा परिसर किती सुंदर सजवला आहे. आणि यावेळेस इम्पॉर्टंट म्हणजे काय माहिती आहे का, आमच्या मंदिराचं रिनोव्हेशनसुद्धा झालेलं आहे आणि इतकं सुंदर बांधकाम केलेलं आहे. तर इकडे बघू शकताय सकाळी होमसुद्धा झाला होता मंदिरामध्ये. सो ही त्याची पूजा होती. आणि ह्यावेळेस आकर्षण म्हणजे काय, तर महाराजांची जी मूर्ती आहे ती सुद्धा स्थापन केली होती. आणि इकडे तुम्ही बघू शकताय की मेन आमचं जे दैवत आहे त्यांना सुद्धा खूप छानरित्या सजवलं होतं. आणि इकडे मी सुद्धा त्यांची ओटी वगैरे भरून घेतली आहे. दर्शन खूप छान झालं, गर्दी वगैरे काही नव्हती. आणि ह्यावेळेस जे मंदिराची सजावट आहे आणि जे रिनोव्हेशन केलं आहे ते खरंच खूप सुंदर केलं आहे. म्हणजे माझं तर लक्षच जात नव्हतं, इतकं सुंदर केलं. दर्शन वगैरे खूप छान झालं आमचं. आणि मंदिराच्या बाहेर आल्यानंतर नितीन नारळ फोडत होता. आमच्याकडे लेडीज नारळ वाढवत नाहीत, सो नितीनच्या ज्या बहिणींनी नारळ वगैरे आणलेले ते सुद्धा तोच फोडत होता. तर इकडे तुम्ही बघू शकताय काळ भैरवनाथ प्रसन्न ग्रामस्थ मंडळ करंजावणे, तालुका राजगड आणि जिल्हा पुणे. सो हे मंदिराचं रिनोव्हेशन जे आहे अगदी सुंदर झालेलं आहे, कलर वगैरे केला आहे. आणि मंदिराच्या दारामध्येच इतका सुंदरसा मांडव घातला आहे. प्रत्येक वर्षी हे मांडवाचे जे नियोजन असते. आणि आता संध्याकाळीच म्हणजे रात्री खूप इथे गेम्स वगैरे वेगवेगळ्या प्रकारचे सुरू होतात. तर इकडे आमचं फोटो सेशन सुरू होतं सगळ्या फॅमिलीचं. तोवरच तेवढ्या वेळातच जे पालखी होती आपली ती परत रिटर्न आली होती. सो तीसुद्धा आम्हाला योगायोगाने बघायला भेटली. सो
इकडे तुम्ही जसं प्रिव्हियस व्हिडिओमध्ये बघितलं असेल की खूप डान्स वगैरे सुरू होते पुरुष मंडळींचे. सो खूप वेळ झाला होता, त्यामुळे आम्ही घरी आलो जेवणासाठी. तर जेवणामध्ये इकडे बघू शकताय चिकनसुद्धा बनवलेलं, मटण बनवलेलं आणि बरेचसे प्रकार होते. व्हेजसुद्धा बनवलं होतं जेवण. तर ह्या दिवशी जे आहे बऱ्याचशा वेगळ्या गावावरनं पाहुणेसुद्धा येतात आमच्याकडे जेवायला. तर इकडे व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता ह्या माझ्या सासूबाई आहेत आणि ह्या आहेत रेश्मा वहिनी आणि इकडे तुम्ही राईट साईडला बघू शकता या आहेत मीना वहिनी. तर मीना वहिनींनी चिकनची भाजी बनवली होती आणि सगळं जेवण जे आहे तिघींनीच मिळून बनवलं होतं. यावेळेस मला काय कॉन्ट्रीब्यूट करायला भेटलंच नाही बिकॉज मी येण्याच्या अगोदरच ह्यांनी सगळं बनवलं होतं. आणि इकडे माझे मिस्टर आहेत जे जेवत आहेत आणि त्यांना असं गावी चुलीवरचं जेवण वगैरे खायला खूप आवडतं. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं नितीन लाडका आहे, सो त्याची सेवा खूपच सुरू होती. सो जेवण वगैरे झाल्यानंतर मी जसं तुम्हाला बोलली की आमचं घर जे आहे ते मेन रोडवरच आहे. सो आमच्या घराच्या समोरच हे सगळं भावल्या वगैरे लावल्या होत्या, म्हणजे लहान मुलांचं जे खेळण्याचं हे असतं ते सगळं लावलं होतं, झोपाळे वगैरे. आणि हा जो मेन रोड आहे हा सरळ गेल्यानंतर हा जातो राजगडाला आणि हे आहे आमचं घर. आणि लेफ्ट साईडला जो रस्ता जाणार आहे तो आता आपण टुवर्ड्स मुंबईला निघणार आहोत, कारण ऑलमोस्ट आम्हाला 9-9:30 वाजले होते. कुणी बनवलंय? सगळ्यांनी बनवले. आत्या बघा की तोंडांना आवाज बंद डायरेक्ट. हो, रिटर्न निघालो आहोत आम्ही बॅक टू पॅव्हेलियन, म्हणजे आमच्या घरी नवी मुंबईला. थोडंसं अर्जंट काम निघाल्यामुळे आजच रिटर्न जावं लागत आहे. तर आम्ही आता वाजले आहेत 9:30 आणि आता निघालो आहोत. चला भेटूया. पैलवान कुस्ती करा. पैलवान आता जी कुस्ती निकाली झाली, पैलवान अमोल वालगुडे विरुद्ध पैलवान अजय कापडे. कैलासवासी रामचंद्र लक्ष्मण शिंदे यांच्या स्मरणार्थ संजय गणपत शिंदे व रवींद्र रामचंद्र शिंदे यांच्याकडून. असा होता हा आमच्या गावचा ब्लॉग. आवडला असेल तर नक्की शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा. बाय.